शांतता. नमस्कार. वेल्डिंग म्हणजे केवळ ठिणक्या आणि धातू जोडणं असं नाहीये. व्यावसायिक जगात याच्यामागे एक अत्यंत अचूक आणि शक्तिशाली प्रणाली काम करत असते. आज आपण याच प्रणालीच्या दोन सगळ्यात महत्त्वाच्या घटकांना समजून घेणार आहोत. एक म्हणजे अखंड गॅस पुरवठा आणि दुसरं म्हणजे योग्य फिलर रॉड. चला तर मग सुरू करूया. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, नाही का? विचार करा, जेव्हा एखादं मोठं काम सुरू असतं तेव्हा दर थोड्या थोड्या वेळाने गॅस सिलेंडर बदलत बसणं किती त्रासदायक ठरू शकतं, आणि नुसतं त्रासदायकच नाही तर धोकादायक सुद्धा. मग या समस्येवर उपाय काय? याच प्रश्नाचं उत्तर आपल्या आजच्या पहिल्या उपकरणात दडलेलं आहे. आज आपण या 4 मुख्य मुद्द्यांवरून प्रवास करणार आहोत. आपण मोठ्या स्तरावरच्या गॅस पुरवठा प्रणालीपासून सुरुवात करू आणि मग थेट वेल्डच्या आत वापरल्या जाणाऱ्या फिलर रॉडच्या महत्त्वापर्यंत पोहोचू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. इथे आपण बोलणार आहोत वर्कशॉपमधल्या गॅस व्यवस्थापनाच्या मोठ्या पायाभूत सुविधांबद्दल, जिला मॅनिफोल्ड सिस्टम असं म्हणतात. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं ना, तर मॅनिफोल्ड सिस्टीम म्हणजे वर्कशॉपची एक मोठी पॉवर बँक आहे. जसं आपल्या फोनसाठी पॉवर बँक असते जी त्याला सतत चार्जिंग देत राहते, तसंच ही सिस्टीम वेल्डिंग टॉर्चला न थांबता गॅस पुरवत राहते. म्हणजे काय, तर सारखं सारखं सिलेंडर बदलण्याचं टेन्शनच संपलं, काम एकदम सुरळीत चालू राहतं. आता इथे बघा, या स्लाइडवर मॅनिफोल्ड सिस्टमचे 2 मुख्य प्रकार दिसतायत. डावीकडे आहे पोर्टेबल सिस्टम. ही साधारणपणे एका ट्रॉलीवर असते, ज्यामुळे तिला कामाच्या ठिकाणी सहज इकडून तिकडे नेता येतं. आणि उजवीकडे आहे स्टेशनरी सिस्टम, जी भिंतीवर कायमस्वरूपी बसवलेली असते. ही मोठ्या फॅक्टरीमध्ये वापरतात, जिथे एकाच वेळी अनेक वेल्डर काम करत असतात. याचा अर्थ असा की जर एखाद्या बांधकाम साईटवर तात्पुरतं काम असेल तर पोर्टेबल सिस्टीम आपल्याला हवी असलेली लवचिकता देते. पण समजा एखादी मोठी ऑटोमोबाईल फॅक्टरी आहे, जिथे रोबोटिक वेल्डिंग आर्म्स 24 तास चालू असतात. तिथे स्टेशनरी सिस्टीमशिवाय पर्यायच नाही, कारण तीच अखंड आणि शक्तिशाली गॅस पुरवठा सुनिश्चित करू शकते. मग ही सिस्टम वापरायचीच का? तर बघा, कार्यक्षमता आणि खर्च हे तर महत्त्वाचे मुद्दे आहेतच, पण सगळ्यात मोठा फायदा आहे तो म्हणजे सुरक्षितता. विचार करा, डझनभर गॅस सिलेंडर्स वर्कशॉपमध्ये इकडे तिकडे पसरलेले असण्यापेक्षा ते सर्व एका सुरक्षित नियंत्रित ठिकाणी एकत्र असले तर किती बरं होईल. यामुळे गळतीचा धोका कमी होतो आणि काही आपत्कालीन परिस्थिती आलीच तर गॅस पुरवठा एकाच जागेवरून बंद करणं सोपं जातं. बरं, गॅसचा प्रवाह तर मिळाला, पण हा प्रश्न आपल्याला आपल्या पुढच्या विषयाकडे घेऊन जातो की 2 धातूंना जोडण्यासाठी लागणारं मुख्य साहित्य कोणतं, जे त्या जोडाला खरी ताकद देतं. आता आपलं लक्ष केंद्रित होणार आहे एका लहान पण अत्यंत महत्त्वाच्या घटकावर, आणि तो म्हणजे फिलर रॉड. खरं तर वेल्डिंगच्या गुणवत्तेचा आणि मजबूतीचा हाच खरा नायक आहे. आपण फिलर रॉडला वेल्डिंगचा गोंद म्हणू शकतो. जसं 2 कागद चिटकवण्यासाठी गोंद लागतो, अगदी तसंच 2 धातूंचे तुकडे मजबूतपणे जोडण्यासाठी ही वितळलेली धातूची कांडी लागते. ह्याच्याशिवाय तो जोड कमकुवत राहील आणि त्याला हवी तशी ताकद कधीच मिळणार नाही. फिलर रॉडचं काम फक्त फट भरणं इतकंच मर्यादित नाहीये. जेव्हा धातू वितळतो तेव्हा तो हवेतल्या ऑक्सिजनसोबत मिळून गंज किंवा ऑक्साईड तयार करू शकतो. यामुळे वेल्ड ठिसूळ आणि कमकुवत होतो. फिलर रॉडमधले घटक ही प्रक्रिया रोखण्याचं काम करतात. इतकंच नाही तर आपल्याला वेल्ड किती लवचिक किंवा किती कठीण हवाय हे सुद्धा योग्य रॉड निवडून ठरवता येतं. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. कामासाठी योग्य फिलर रॉड निवडायचा तरी कसा? ही निवड खूपच महत्त्वाची आहे, कारण चुकीच्या रॉडमुळे संपूर्ण वेल्ड खराब होऊ शकतो आणि प्रसंगी मोठा अपघातही घडू शकतो. फिलर रॉड्सचे साधारणपणे 3 प्रकार पडतात. फेरस म्हणजे ज्यात लोह असतं. हे रॉड्स इमारतींचे स्टीलचे सांगाडे किंवा गाड्यांच्या चेसेस जोडण्यासाठी वापरले जातात. मग येतात नॉन फेरस, जसं की तांबे किंवा ॲल्युमिनियम, जे वायरिंग किंवा एअर कंडिशनरच्या पाईप्ससाठी लागतात. आणि तिसरे म्हणजे एलॉय, जे खास मिश्र धातू असतात. हे विमान किंवा रेसिंग कारच्या भागांसारख्या उच्च कार्यक्षमतेच्या कामांसाठी बनवलेले असतात. हा तक्ता आपल्याला योग्य रॉड निवडायला मदत करतो. उदाहरणार्थ, जर एखादी जाड स्टील प्लेट वेल्ड करायची असेल तर साहजिकच जाड व्यासाचा रॉड लागेल. पण जर पातळ शीट मेटलवर काम करायचं असेल तर पातळच रॉड वापरावा लागेल, नाहीतर ती शीटच जळून जाईल. इतकंच नाही तर वेल्डिंगची स्थिती, म्हणजे आपण जमिनीवर वेल्ड करत आहोत की छतावर, यावरूनही रॉडची निवड बदलते. कारण काही रॉड्स गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करण्यासाठी जास्त चांगले असतात. सर्वोत्तम उपकरणं आणि साहित्य असूनही
जर त्यांची नीट काळजी घेतली नाही तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. चला तर या शेवटच्या भागात आपण बघूया की फिलर रॉड्सची काळजी घ्यायची कशी. हे नियम दिसायला खूप सोपे वाटतात, पण यांचं महत्त्व प्रचंड आहे. आता बघा, रॉड्स कोरड्या जागीच का ठेवायचे? कारण थोडा जरी ओलावा लागला तरी त्यांच्यावर एक थर जमा होतो आणि हा थर वेल्डच्या आत शिरून त्याला पोकळ आणि कमकुवत बनवतो. आणि बरं का, रॉड्सची ओळख जपणं का गरजेचं आहे? कारण चुकीचा रॉड वापरणं हे अगदी चुकीच्या रक्तगटाचं रक्त देण्यासारखं आहे. वरून सगळं ठीकठाक दिसेल, पण आतून तो जोड पूर्णपणे निकामी ठरू शकतो. तर आजच्या या विश्लेषणातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. व्यावसायिक वेल्डिंगमध्ये प्रत्येक लहान मोठा घटक महत्त्वाचा असतो. मोठ्या सिस्टीमपासून ते एका लहानशा रॉडपर्यंत प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे आणि त्याचा थेट परिणाम अंतिम कामावर होतो. तर आता योग्य सेटअप आहे, योग्य साहित्यही आहे, पण या सगळ्याला जोडून एक परिपूर्ण, मजबूत आणि सुंदर वेल्ड तयार करण्यासाठी स्वतः वेल्डरकडे असं कोणतं एक कौशल्य असणं सर्वात महत्त्वाचं आहे? यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या वेळी.